नमस्कार. शिवराज न्यूजच्या महाराष्ट्र पर्यटन या विशेष दुसऱ्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत नरसोबाची वाडी या तीर्थस्थानाची विशेष माहिती. इचलकरंजी पासून अगदी थोड्याच अंतरावर असणारं नरसोबाची वाडी, औदुंबर श्रीपाद वल्लभ दत्त मंदिराचं एक अस्तित्व असणारं तीर्थस्थान. कृष्णाकाठी वसलेलं हे नरसोबाची वाडी अर्थात दत्त वारकरी संप्रदायाची एक महत्वाचं मंदिर, ज्या ठिकाणी लाखो भाविक या दत्त महाराजांचं दर्शन घेतात. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा इथून सुद्धा दर्शन घेणारी भाविक आपल्याला पाहायला मिळतात. चला तर पाहूया या नरसोबा वाडीचा हा छोटासा इतिहास. नरसोबाची वाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध दत्त तीर्थक्षेत्र मानले जाते, जे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसले आहे. यालाच नृसिंहवाडी असेही म्हणतात. तेथे दत्तात्रेयांचे अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे 12 वर्ष वास्तव्य होते. या ठिकाणच्या मंदिरात श्री नरसिंह सरस्वतींनी तपश्चर्या केली होती आणि अनेक चमत्कार घडले असे मानले जाते. हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा आणि पंचगंगा नदींच्या संगमावर आहे. येथील दत्त मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि ते एक प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते. सध्याचे मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले होते, ज्याने आपल्या मुलीच्या डोळ्यांच्या आजारासाठी येथे नवस केला होता असे सांगितले जाते. अनेक भक्त येथे दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी येत असतात. शहराच्या विस्तारासाठी नैसर्गिक मर्यादा असल्या तरी आज खूप मोठ्या प्रमाणात धर्मशाळा, भक्त निवास, प्रसादालय आहे. कोल्हापूर पासून 51 किलोमीटरवर कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नरसिंहपूर अर्थात नरसोबाची वाडी वसले आहे. श्री नरसिंह सरस्वतींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती. त्यांच्याबद्दलचे अनेक चमत्कार इथे घडल्याचे सांगितले जाते. आपण ही थेट दृश्य बघतोय शिवराज न्यूज या चॅनलवरती. या ठिकाणी बाहेरच्या बाजूलाच पेढे, बासुंदी यासारखी स्टॉल आपणास पाहायला मिळतात. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे पुराच्या पाण्याच्या खुणा त्यानंतर सुद्धा मंदिरावर परिसरावर दिसत राहतात. इथूनच पुढे 3 किलोमीटर अंतरावर कुरुंदवाड गाव आहे. स्वातंत्र्यापूर्वी हे एक संपन्न संस्थान होते. कुरुंदवाडला नदीवर बांधलेला घाट आवर्जून पाहण्याजोगा आहे. इथून खिद्रापूर जेमतेम 15 किलोमीटर अंतरावर आहे. दत्त महाराजांच्या पादुकांची पूजा अर्चा येथे अखंड सुरू असते. दत्त संप्रदायात श्री दत्तगुरूंची दुसरे अवतार मानले गेलेले श्री नरसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्यभूमीत 12 वर्ष वास्तव्य केले. यानंतर जेव्हा ते गाणगापूरला जायला निघाले तेव्हा योगिनींच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या पादुका येथे ठेवल्या. या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना मनोहर पादुका असेही म्हणतात. या पादुकांची मध्यान्ही पूजा केली जाते. नदीवरचा घाट एकनाथ महाराजांनी बांधला असल्याचे सांगितले जाते. याच घाटावर वासुदेवानंद सरस्वतींचेही मंदिर आहे. नदीचे पात्र, घाट, देऊळ, त्यामागचा औदुंबराचा पार हे सारे अगदी चित्रमय भासते आणि परिसरातली शांत, काहीशी पारंपरिक प्रसन्न वातावरण मनाला भावते. एक वेळ भेट द्यावी असं हे नरसोबाची वाडी. पुन्हा भेटूया एका नवीन पर्यटनासह. तोपर्यंत बघत राहा शिवराज न्यूज.